रिपब्लिकन पार्टीचे मंत्री रामदास आठवले म्हणाले, निवडणुका आल्या की आम्हाला जागांसाठी अक्षरशः भीक मागावी लागते. नेहमी आपल्या कवितांनी हसवणारे आठवले यावेळी मात्र महायुतीवर चांगलेच भडकलेत. त्यांनी भाजपला सोडून थेट शिंदे किंवा अजित पवारांसोबत जाण्याचा इशारा का दिला? महायुतीत नेमकं काय बिघडले? आज आपण आठवलेंच्या या संतापामागील कारणे आणि त्याचे परिणाम समजून घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागलेत. पण यात महायुतीची अवस्था मात्र धरो तर चावते आणि सोडा तर पळते अशी झाली आहे. महायुतीचे एक प्रमुख घटक आणि दलित पॅन्थर चळवळीचे नेते रामदास आठवले हे नेहमीच भाजपच्या पडत्या काळात सोबत राहिले आहेत. पण आता पिंपरी चिंचवड मधील एका सभेत त्यांचा संयम सुटलेला दिसला. त्यांनी भर सभेत जी खंत व्यक्त केली ती केवळ राजकीय वक्तव्य नसून एका मोठ्या समाजाची आणि पक्षाची वेदना आहे. आम्हाला सन्मानाने जागा मिळत नाहीत, विनवण्या कराव्या लागतात असं म्हणत आठवलेंनी महायुतीतील ऑल इज वेलच्या दाव्याची हवाच काढून टाकली आहे. सुरुवात करूया त्या विधानाने ज्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. पिंपरी चिंचवड येथे आरपीआयच्या कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. अपेक्षेप्रमाणे तिथे महायुतीचा जयघोष होईल असं वाटलं होतं, पण घडलं भलतंच. रामदास आठवले आपल्या भाषणात अत्यंत भावुक आणि आक्रमक झाले. ते म्हणाले, इतर पक्ष निवडणुका आल्या की सर्व जागा लढण्याचा निर्धार करतात, पण आमच्या पक्षाची परिस्थिती वेगळी आहे. आम्हाला जागांसाठी विनवण्या कराव्या लागतात, अक्षरशः भीक मागावी लागते. मित्रांनो, हे शब्द खूपच गंभीर आहेत. आठवले हे केंद्रात मंत्री आहेत, महायुतीचे संस्थापक सदस्य आहेत. तरीही त्यांना जर असं वाटत असेल की त्यांना भीक मागावी लागते, तर याचा अर्थ जागा वाटपात त्यांना गृहीत धरलं जातंय. रामदास आठवले पुढे म्हणाले, आम्हीही या देशाच्या राजकारणात आहोत, आम्हालाही लढायचंय, पण आमच्या पक्षाला मिळणाऱ्या जागांची अवस्था दयनीय आहे. येथे आठवले हे केवळ त्यांच्या पक्षाबद्दल बोलत नाहीत, तर त्या लाखो कार्यकर्त्यांबद्दल बोलत आहेत ज्यांना निवडणूक लढवायची आहे, पण युतीच्या धर्मामुळे त्यांना तिकीट मिळत नाही. त्यांनी ही खंत आरपीआयच्या अस्तित्वाच्या लढाईकडे बोट दाखवते. आता आठवलेंनी फक्त रडगाणं गायलं नाही, तर त्यांनी भाजप समोर एक स्पष्ट मागणी ठेवली आहे आणि न मिळाल्यास काय करणार याचा प्लॅन बी सुद्धा मांडले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी आठवले यांनी भाजप सोबत युती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण त्यांची मागणी स्पष्ट आहे, आम्हाला 8 ते 9 जागा हव्या आहेत. आणि इथेच खरा ट्विस्ट आहे मित्रांनो. आठवले यांनी भाजपला सूचक इशारा दिला आहे. ते म्हणतात, जर भाजपने आमची 8 ते 9 जागांची मागणी मान्य केली नाही तर आम्ही काय करू? तर आम्ही शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत हात मिळवणी करायला मागे पुढे पाहणार नाही. बघा, आठवलेंची खेळी किती हुशार आहे. ते महायुती तोडण्याची भाषा करत नाहीत, पण महायुतीतल्याच इतर 2 भिडूंसोबत म्हणजे शिंदे आणि पवार यांच्यासोबत जाऊन भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे तुम्ही दिलं नाही तर तुमचेच मित्र मला देतील, हा तो संदेश आहे. हे वक्तव्य अशा वेळी आलंय जेव्हा राज्यात 280 ठिकाणी निवडणुका आहेत आणि अनेक ठिकाणी महायुतीचे घटक पक्ष एकामेकांसमोर उभे टाकले आहेत. त्यामुळे आठवलेंचा हा स्वबळाचा किंवा पर्यायी युतीचा नारा भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो. आठवलेंची नाराजी समजून घेण्यासाठी आपल्याला राज्याच्या एकंदरीत चित्राकडे पाहावं लागेल. राज्यात सध्या 280 नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत. प्रचाराची मुदत काही तासांवर आली आहे. आकडेवारी पाहिली तर 256 ठिकाणी भाजपने कमळ चिन्हावर उमेदवार दिले आहेत. मग प्रश्न उरतो की शिंदे गट, अजित पवार गट आणि आरपीआयने लढायचं कुठे? उर्वरित ठिकाणी महायुतीचाच पक्ष एकामेकांसमोर उभे आहेत. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. आठवले म्हणतात त्याप्रमाणे जेव्हा मतांची गरज असते तेव्हा आरपीआयचे महत्व आठवते, पण जेव्हा सत्तेत वाटा द्यायचा असतो तेव्हा आम्हाला महत्व दिलं जात नाही. ही आरपीआयची शोकांतिका आहे. अनेक वर्ष सत्तेसोबत राहूनही स्वतःचा स्वतंत्र जनाधार आणि जागा वाढवण्यात पक्षाला मर्यादा येत आहेत आणि आता तर मित्र पक्षही जागा सोडायला तयार नाहीत.
आठवलेंचा हा सूर भविष्यातील विधानसभेच्या मोठ्या समीकरणांसाठी एक धोक्याची घंटा आहे. आरपीआयला आता फक्त वोट बँक म्हणून राहायचं नाहीये, तर सत्तेत भागीदार म्हणून सन्मान हवाय. हेच त्यांनी स्पष्ट केलं आहे. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर रामदास आठवले यांनी जो बॉम्ब टाकलाय त्याचा धूर निवडणुकीच्या निकालापर्यंत नक्कीच राहणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जर भाजपने 8 ते 9 जागा दिल्या नाहीत, तर आठवलेकर शिंदे पवारांसोबत वेगळी चूल मांडतील का? आणि तसं झाल्यास महायुतीच्या एकजुटीवर काय परिणाम होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल. आठवलेंनी म्हटलेलं भीक मागावी लागते हे वाक्य त्यांच्या हतबलतेचं लक्षण आहे की ही एक राजकीय रणनीती आहे? तुम्हाला काय वाटतं? रामदास आठवले आणि आरपीआयला महायुतीत योग्य सन्मान मिळतोय का, की त्यांचा फक्त मतांसाठी वापर होते? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.